आज अंबा शाल्व राजांच्या दरबारातून निघालेली आहे. येताना आनंदी असलेली अंबा जाताना मात्र उद्विग्न अवस्थेमध्ये आहे. धिक्कार करत निघालेली आहे. पण आता पुन्हा प्रश्न पडलेला आहे, कुणाकडे जाऊन? कुणाकडे जाऊ? परत मी माझ्या पित्याकडे जाऊ? छे 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 छे, पित्याकडे जाण्यात अर्थच नाहीये. कारण ज्या पित्यानं माझं स्वयंवर रचलेलं आहे त्या पित्याला मी त्याच्याकडे पुन्हा राहणं कुठं अपेक्षित आहे? बरं, ज्या भीष्मांनी मला पळवून आणले त्या भीष्माला त्यांच्या दरबारात जाऊन सांगेल की अपहरण करून, माफ करा, मला हरण करून आणलेलं आहे. आणि म्हणून आता पूर्ण माझ्या आयुष्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून भीष्मांकडे जाऊ, हस्तिनापुरात परत जाऊ? या शाल्वाने तर नाकारच दिलेला आहे. काय करायचं या विचारामध्ये मी असताना अंबा विचार करते की नाही, त्याच्यापेक्षा माझ्या या परिस्थितीला जबाबदार कोण आहे याचा मला विचार केला पाहिजे. या प्रत्येकांकडे जर मी गेले तर या प्रत्येकाने पुन्हा माझी प्रतारणा केली तर आयुष्यभर काय प्रतारणा सहन करतच जगायचं? छे, ते मला शक्य नाही आहे. मग त्यापेक्षा मी वनातच जाते आणि वनामध्ये ऋषीमुनींच्या सानिध्यात राहून तपश्चर्या करते. कारण काय की माझ्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे त्याचा मला आधी शोध घेतला पाहिजे. आणि जो कोणी माझ्या या परिस्थितीला जबाबदार आहे त्याला या आयुष्यात मला शिक्षा करताच आली पाहिजे. आता ईर्षेला पेटलेली अंबा मंडळी, स्त्री जेव्हा समाधानी असते त्यावेळेला सात्विक भाव जागृत करत असताना ती काय कोण देते सांगता येत नाही हो. परंतु तीच स्त्री जेव्हा नैराश्यात जाते, नकारात्मक परिस्थितीचा सामना करायला जाते त्यावेळेला तिचा नकार वाढतो ना, तो कोणत्या जिद्दीला नेतो याचं दादांत उदाहरण म्हणजे, चालतं बोलतं उदाहरण म्हणजे ईर्षेला पेटलेली अंबा आहे. निघालेली वनामध्ये आली आहे, अनेक ऋषी मुनींच्या सानिध्यात आलेली आहे. ऋषींनी बघितलं एवढी सौंदर्यवती आपल्या भागामध्ये आलेली आहे. वार्तालाप झाला आणि ऋषींना सांगती झालेली आहे, भीष्मांनी मला हरण करून नेलं, शाल्वाने माझी प्रतारणा केली, मी कुठं जायचंय? पित्याकडे तर गेलेलीच नाहीये, मला आता वनामध्ये राहायचंय, तपश्चर्या करायची. मला सांगा माझ्या या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे? ऋषींबरोबर वार्तालाप झाला तेव्हा एक दोन ऋषींनी तिचं म्हणणं ऐकलंही नाही असं नाहीये. पण लगेच ऋषी एकमेकांना बोलते झाले की एवढी सौंदर्यवती आपल्या बरोबर आश्रमात राहत असताना, तपश्चर्या करत असताना, चालतं बोलतं तपश्चर्यामध्ये येणार हे संकटच आहे ना, अडचणच आहे ना. तरुण स्त्रीला सोबत घेऊन तपश्चर्या कशी होणार? ऋषींमध्ये वार्तालाप सुरू आहे. एकमेकांच्या सानिध्यात आल्यानंतर ऋषी तिला समजावून सांगते झाले की हे कन्ये, तू आलीस तशीच पित्याकडे वापस जा. कारण या वनामध्ये आमच्या बरोबर जर तू राहती झालीस तर अनेक राजे रजवाडे या ठिकाणी येतात आणि तुझ्यासारख्या स्त्रीला पाहिल्यानंतर तुझं भवितव्य अजून अडचणीत येईल. त्यापेक्षा तू पित्याकडे पुन्हा परत जा. पण एकदा स्त्री जिद्दीला पेटली ना मंडळी, कुणाचंच ऐकायला तयार नसतंय. आंबा काही यापेक्षा वेगळी होती, ऐकणार नाही सांगितलेलं आहे. ऋषींबरोबर राहती झालेली आहे आणि इतक्यातच त्याच आश्रमामध्ये ऋषींबरोबर अजून एक नवीन ऋषी आलेले आहेत, जे होत्रवाहन. नवे ऋषी आले म्हटल्यानंतर इतर ऋषींनी तिची आणि ऋषींची, होत्रवाहन ऋषींची भेट घालून दिली. वार्तालाप करत असताना इतर ऋषींनी सांगितल्यानंतर होत्रवाहन ऋषींना समजून आलेले की ही जी कन्या आहे, ही अंबा आहे, ती आपली नातच आहे. तिलाही कळलं की हे आपले आजोबा आहेत. मग काय हो, बिनधास्तपणे राहती झाली. आपला संपूर्ण वृत्तांत तिने होत्रवाहन ऋषींना सांगितलेला आहे. आणि सांगितल्यानंतर त्यांनी आंबेची पूर्ण कथा ऐकली. तिला न्याय मिळाला पाहिजे असा विचार केला आणि सांगितलंय की
परशुराम जे भीष्मांचे गुरु आहेत, मी परशुरामांना सांगेल आणि तुला न्याय मिळवून देईल. अहो, प्रत्यक्ष आजोबाच न्याय मिळवून द्यायला तयार झाल्यानंतर अंबा अजून आनंदात आलेली आहे. परशुराम आपल्याला भेटतील कुठं हा विचार करत असतानाच दुसरे एक परशुरामांचेच शिष्य असणारे, या ऋषींचेच सोबती असणारे अकृत व्रण नावाचे ऋषी आलेले आहेत. आणि त्यांच्याशी वार्तालाप करत असताना समजलं की उद्याच परशुराम या आश्रमाला भेट द्यायला येणार आहे. मग तर झालंच, आपल्याला हवं ते मिळणार हा विचार अंबेनं केला. आणि मंडळी, परशुराम आलेही, परंतु त्या मधल्या कालखंडामध्ये अकृत व्रणाला आपला संपूर्ण इतिहास जेव्हा अंबा सांगती झाली, त्यावेळेला प्रत्येक जण चांगल्या विचारांचे असतात असं नाहीये. म्हणजे आपल्या सोबत सगळेजण येतात तेव्हा प्रत्येकाच्या बोलण्यावर भुलून आपण त्या आपल्याच मताला सहमती देणारे आहेत असा विचार करून जातो. आंबेने असंच काहीच केलं. परंतु का कोण जाणे, अत्यंत चुकीच्या पद्धतीची विचारसरणी करणारे काही असतात, त्यातलेच अकृत व्रण. त्यांनी आंबेची कानभरणी केली की आंबे, तुझ्या या परिस्थितीला कारणीभूत शाल्व राजा नसताना भीष्म आहेत. आणि तुला सांगतो, आज परशुराम आल्यानंतर फक्त परशुरामाशी बोलणी करून भीष्मवधच केला पाहिजे किंवा भीष्माचाच बदला घेतला पाहिजे, एवढ्या एका निर्णयावर तू यावस. कानभरणी करत असताना कोण काय सांगतं हे महत्वाचं नाही, आपण त्यांचं किती ऐकतोय महत्वाचं आहे. अंबा काहीशी अकृत व्रणाच्या बोलण्यात अडकली. परशुराम आलेही, आपला संपूर्ण वृत्तांत तिने सांगितला. आणि त्याच वेळेला परशुरामाने शब्द दिला आंबेला की तुला न्याय मिळवून दे. भीष्माचार्यांना बोलवून घेतलं, त्यांना सांगितलं की आंबेला न्याय मिळाला पाहिजे. भीष्म ऐकायला तयार नव्हते. त्यावेळेला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भीष्म आणि परशुराम यांच्यामध्ये 23 दिवस पर्यंत युद्ध झालं. भीष्माचार्य ऐकायला तयार नव्हता. अगदी तेजपुंज असं प्रतापी अस्त्र ते सोडायला तयार झालेले होते, पण नारद महर्षींनी, इतर महर्षींनी मध्यस्थी केली आणि भीष्मांना त्यापासून थांबवलं. परशुरामांनी लक्षात घेतलं की आपला शिष्य तयार झालेला आहे. त्या ठिकाणी आपण शिष्यापुढे काही नाही इथे परशुरामांनी मान्य केलेलं आहे. भीष्मांनी सुद्धा नतमस्तक होऊन गुरूंना शरण गेलेले आहेत. हार कुणाचीच नाही झालेली आहे. तेवढ्याच ताकदीचे गुरु आणि तेवढ्याच ताकदीचा शिष्य दोघेही परस्परांच्या समोर आलेत. परंतु परशुरामांनी जाणलं की या आंबेच्या भानगडीत आपण पडणं योग्य नव्हे. पुढे आंबेचं काय झालं ते आपण पुढच्या भागात बघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.